संपादक अरुण आंधळे पाटील, कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारावरून सुरू असलेला राजकीय वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. यातून संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतच्या तपासात नवनवीन पुरावे हाती लागत आहेत. वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादाचे प्रकल्प अधिकारी शिंदे यांना 2 कोटी रुपये देण्याबाबतचा जो फोन केला होता त्याचे रेकॉर्ड देखील आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानंतर मोबाईलवरून वाल्मिक कराडचा झालेल्या संभाषणाबाबतची धक्कादायक माहिती तपाशी यंत्रणांच्या हाती लागलेली आहे. ती कॉल रेकॉर्ड समोर आली आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती आणि मागणी पूर्ण झाली नाही तर हातपाय तोडून कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराडने अधिकाऱ्याला दिली होती. सदर अवादा कंपनी ही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या मुलाची आहे तरी देखील वाल्मिक कराड त्याला धमकी देत होता. अशी माहिती आता समोर आली आहे. याचं कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती आले आहे. अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी म्हणून सुनील केदू शिंदे हे काम पाहत होते. अजूनही पाहतायत. त्यांच्याकडे केज तालुक्यातल्या विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारण्याचं काम आहे. त्यांच्याशी झालेला संवाद वाल्मिक कराड व शिंदे यांच्यामधला असल्याचे सांगितले जात आहे. जो आता समोर आला आहे. काम चालू ठेवायचे असेल तर 2 कोटी रुपये द्या अशी मागणी यातून केलेली दिसते. 29 नोव्हेंबरला शिंदे यांचे मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला व वाल्मिकांना बोलणार आहेत असं सांगितलं. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली गेली. त्याच दिवशी घुले कार्यालयात आला व काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू अशी धमकी दिली गेली. काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या असेही सांगितलं गेलं. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आवाज कराडचा आहे की चाटेचा आहे याची तपासणी आता सुरू आहे. यासाठी वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांच्या आवाजाचे नमुने घेतले गेले आहेत. त्या दृष्टीने पोलीस तपास करतात आणि विष्णू चाटेचे व्हॉइस टेबल सुद्धा त्यासाठी घेतले व त्याचाही तपास सध्या सुरू आहे. त्याच खंडणीच्या गोंधळात वाल्मिक कराडचे आवाजाचे नमुने सुद्धा तपासले जात आहेत. या मर्डर केसमधील अत्यंत महत्त्वाचा असा जो मोबाईल होता तो विष्णू चाटे याचा होता. परंतु या चाटेने तो मोबाईल कुठेतरी फेकून दिला आहे किंवा लपून ठेवलेला आहे. विष्णू चाटेच्या घराची झडती घेऊन सर्च मोहीम राबवली जात आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत आणि काही नमुने तपासले गेले आहेत. त्यातूनच ही माहिती आता हळूहळू समोर यायला लागली आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर 2 कोटींच्या खंडाळ्याचे प्रकरण समोर आलं होतं. त्या प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विष्णू चाटे याने स्वतःच्या मोबाईलवरून बोलणं करून दिलं होतं. चाटेचा मोबाईल अद्यापही सीआयडीला मिळालेला नसला तरी कराडने आपले 3 मोबाईल मात्र सीबीआयकडे सोपवलेत. त्याचे मोबाईल जप्त करण्यात आले असून या 3 मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली आहे. मोबाईलवरील संवाद आवाज कराड याचाच आहे का याची पडताळणी केली गेली आहे. काही अंशी ही पडताळणी पूर्ण झाली आहे. 31 डिसेंबर 2024 वाल्मिक कराड पुण्यात आला त्यावेळी त्याच्यासोबत 2 व्यक्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. गाडी मालक शिवलिंग मारोळे याच्याबरोबर अन्य मदत करणारे लोक देखील सीआरडीच्या रडावर आहेत. असं असलं तरी अजूनही सर्व मोबाईल डिटेल्स हाती लागण बाकी आहे. त्यावरून पोलिसांवर अजूनही टीका होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारतानाचे काही फोटो व व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट उसळलेली आहे व यामुळेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेला वाल्मिक कराड टोळीतील कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे. त्याचा थांब पत्ता मात्र पोलिसांना लागत नाही. यावरून पोलिसांवर मात्र टीका होत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा.